सुंदर जागा आहे, असं काही वातावरण आहे. रोड एकदम शार्प टर्न्स, मजा येते गाडी चालवताना. आपण आता आहे आनंद बेकरी या ठिकाणी आणि इथे मिळते फेमस चहा खारी. आपण चहा खारी खातो आता. आणि हे आहे सुप्यामध्ये. आणि हे आहेत प्रवीण पवार, झोपेतून उठले आता 10 वाजता. घर वापसी चालू झालेली आहे आणि आपण आता निघालोय सुप्यातून. आता आपण पुढं आलेलो आहे आणि आता चाललेलो आहे आपण टुवर्ड्स जामखेड. आलेल्याच रूटने माघारी चाललो आहे आपण. तर जामखेडकडे जायसाठी हा रस्ता आहे. आपल्याला मॅप लावला. आता आपण निघूया. तर या ठिकाणी एक विहंगम दृश्य बघण्यासाठी आपण थांबलो होतो. तर जाताना आपल्याला हा एक लेक लागला, छोटासा तलाव. मस्त वातावरण आहे, पाणी पण एकदम स्वच्छ सुंदर दिसतंय. तर हे आपण काही मेमरीज इथं कॅप्चर केलं. आपण जाऊया खाली. नगर जिल्हा भारी आहे. सगळीकडे तुम्हाला डोंगर बघायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी गावं जवळजवळ लागतात आणि तुम्हाला असं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं. गुगल मॅप कुठून घेऊन चाललाय काय माहिती.
वाळकीमधून मिरजगावच्या रोडला जायसाठी रोडच नाही आहे. जो रोड जातो असल्या रस्त्यातून आणि अवघड आहे. एवढ्या मोठ्या हायवेला जायला रोडच नाही आहे. असा रोड आहे, अशा रोडून जावं लागतं. पाठीमागं मुलगा म्हणला अजून एक 5-6 किलोमीटर असा रोड आहे. मॅपला रिसेंटर केलं तरी काय दाखवत नाही आहे. आत्ता कुठं जरा चांगला रोड लागला. वाळकीमधून मिरजगावला जायचा रोड डेंजर आहे, खतरनाक रोड आहे. गावातून रोडच नाही आहे. दोघे छोटासा रोड आहे, कुठून तरी काढलेला. आलं आपण पलीकडे जायला रोड. हा मग पलीकडे जायला सर्विस रोड नाही का? तर हा आहे नगर सोलापूर हायवे. तर याच हायवेला यासाठी आपण त्या मधल्या रस्त्याने आलो वाळकीच्या, आणि आता पोचलो या हायवेला. जामखेडमार्गे जायचं प्लॅन होता, पण जामखेडचा रस्ता नगरहून जात होता. नगरला यावं लागलं असतं पाठीमागं, म्हणून म्हटलं. नगरचा रस्ता पण फार खराब आहे, म्हणजे जवळपास 40-50 किलोमीटरच्या आसपास रस्ता भयानक खराब आहे. अजिबात द्यायची इच्छा नाही झाली, म्हणून इकडून आलो लगेच. आणि आता या ठिकाणी एक स्टॉप घेतला होता, आणि आपण आता या ठिकाणी क्लाउडी आहे, वातावरण थंड वाटतंय अजून. सीन काय सध्या असा आहे, समोर डोंगर दिसतात छोटे छोटे, आणि आपली एक्सपल्स इथे उभी. या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहे, आणि हे ठिकाण आहे भूम तेरखेडा रोड. तर या ठिकाणी असं काही सुंदर वातावरण बघायला मिळतं, आणि या साईडला इकडं पवनचक्क्या बघायला मिळतील तुम्हाला, आणि हा सिनिक रोड बघायला मिळेल. असं काही वातावरण आहे. रोड एकदम शार्प टर्न्स आहेत, मजा येते गाडी चालवताना.
या ठिकाणी आपण आता एक सिनिक रोड चूज केला आहे, जो जातो या सगळ्या डोंगरांच्या मधून. आणि हे डोंगर बघितल्यानंतर असं वाटत नाही की आपण उस्मानाबाद, धाराशिवसारख्या दुष्काळी भागात राहतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघताल तर सगळं हिरवं हिरवं तुम्हाला सगळं बघायला मिळेल. कारण या ठिकाणी आहे एक तळं, आणि तळं आहे इकडे कुठेतरी, हे छोटंसं तळं आहे पसरलेलं. आणि त्याच्यामुळं पाणी भरपूर आहे इथं, शेती चांगली आहे. आणि चारी बाजूने डोंगर आहे आणि पवनचक्क्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसतोय का? आपण आहे धाराशिवमध्ये आणि या ठिकाणी एक सुंदर जागा आहे, ती म्हणजे हे तळं. हे तळ्याचं नाव माहीत नाही मला, पण आत्ता मी चाललो होतो तेरखेडाला वाया भूम. तर जाताना हा घाट लागला. आपण दुसरा रोड चूज केला, जो एक छोटा डोंगरातून जाणारा रोड होता. आपण तो रोड चूज केला आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हा डॅम बघायला मिळाला. अतिशय सुंदर डॅम आहे, सगळीकडून डोंगर आहे, मध्ये डॅम आहे, वरती पवनचक्क्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. पावसाळ्यात हे प्लेस अमेझिंग असतं. तेरखेड्याच्या पुढं आल्यानंतर हॉटेल लक्ष्मीनारायण भेळ आणि मिसळ, आणि या ठिकाणी आपण आत्ता मिसळ खाल्ली. मिसळ अतिशय छान आहे, 50 रुपये फक्त किंमत आहे मिसळची. आणि काका आहेत आतमध्ये, छान मिसळ दिली त्यांनी. चला, आता इथून 40 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं प्लेस. आता मॅपची गरज नाही आहे, एकदम फास्टमध्ये आता अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण पोहोचूया. तेरखेड्याच्या ब्रिजच्या अलीकडं आहे हे हॉटेल, लेफ्ट साईडला. हा आपला आता शेवटचा स्टॉप आहे. आता आपण डायरेक्ट आपल्या स्टॉपवरती जाऊन थांबू. आपण चाललो आहे टुवर्ड्स धाराशिव. आणि आता कॅमेरा माउंट करायसाठी थांबलो होतो, जरा मोबाईल पण काढून ठेवतो, गरज नाही आहे. आता पोचलोच आहे, ऑलमोस्ट 25 किलोमीटर राहिलेलं आहे, पोचतोय. आज वातावरण एवढं थंड आहे ना, असं वाटतंय खरंच हिवाळा चालू आहे. आभाळ पण आहे आणि थंड हवा चालू आहे. ग्लोव्ज वगैरे घालावेच लागतं कारण थंड वारा लागतं आहे. संतोष गाडीची हालत बघून वेडा झालाय. संतोष म्हणतो किती गाडी घाण केली. त्याला काय माहिती आता किती कुठं कुठे फिरून आलो आपण.